आज तुमच्यासोबत IT मधल्या इंटरनल गोष्टी डिस्कस करणार आहे। जर तुम्ही फ्रेशर असाल तर तुमच्यासाठी पण खूप इम्पॉर्टंट आहे आणि जर तुम्ही जॉब करताय एक्सपिरियन्स असाल तुमच्यासाठी पण खूप इम्पॉर्टंट आहे। मी आज तुमच्याबरोबर असं डिस्कस करणार आहे की जर आपण काम खूप करतोय आणि आपण सायलेंट आहेत, आपण बोलू शकत नाही की मला काय काम केले आणि त्याचा आपल्याला काय रिवॉर्ड भेटणार। जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ एंड पर्यंत बघा। काय आहे ना, जर तुम्हाला एखादा टास्क दिलाय आणि तुम्ही तो टास्क एकदम ज्या डेडलाईन मध्ये आहे त्या डेडलाईन मध्ये तुम्ही गेलाय आणि तुम्ही काहीच एक्सप्लेन नाही केलं, तुम्ही फक्त तो टास्क करून दिलाय ॲज अ सायलेंट एम्प्लॉय म्हणून, तर त्याचं तुम्हाला रिवॉर्ड मध्ये काय भेटणार आहे। एक एक्झाम्पल सांगतो, त्यामध्ये दोन मुलं आहेत, एक आहे सायलेंट आणि एक आहे ओकल। तर सायलेंट मुलांनी 75% काम केलं आणि जो ओकल आहे त्यांनी 25% काम केलं। आणि कसं आहे की 25% काम केलं आणि त्याचं एक नेचरच आहे, त्याचं एक बोलण्याचं आहे, त्याची स्ट्रॅटेजी आहे, त्याचं नेचर असं की तो जो काही काम करतो तो एक्सप्लेन करतो किंवा काय। आणि एक मीटिंग होते, मीटिंग मध्ये जो ओकल आहे जो खूप जास्त बोलतो त्यांनी एकदम व्यवस्थित प्रेझेंट केलं, काय काम केलं, किती वेळ गेला, कसं केलं, त्या टास्कचं काय आहे, ॲडव्हान्टेज काय, डिसॲडव्हान्टेज काय, जे काय मीटिंग मध्ये आहे त्याचे क्वेश्चन आन्सर्स त्यांनीच केले आणि फक्त 25% त्यांनी काम केलं। आणि जो 75% वाला जो आहे त्यांनी काहीच एक्सप्लेन नाही केलं, त्यांनी काही सांगितलं नाही किंवा कसं केलं काय केलं, बट त्यांनी ज्या काही डेडलाईन मध्ये आहे त्यांनी ते काम केलं। कोणाला रिवॉर्ड भेटेल, 75% का 25%? ऑफकोर्स 25% वाल्याला, कारण त्यांनी ते एक्सप्रेस केलं, कारण त्यांनी ते सांगितलं, कारण त्यांनी ते त्याचा ओकल, कारण त्याचा स्वभावच असा असतो की तो बोलतो, जे काम केलं ते बोलत राहिला, त्यामुळे मग फ्रंटला कोण येणार, तोच येणार। ओके, असं जर असेल ना तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे। मी सगळ्या गोष्टी डिस्कस करतो ॲज कम्पेअर टू जो काही ओकल आहे, जे काही बडबड करतात जे काही लोक, त्यांच्या ह्याच्यानुसार सायलेंट एम्प्लॉईजला किती % अप्रेझल किंवा किती हाईक भेटते किंवा त्यांना लेस पेड होतं का, तर येस ऑफकोर्स। कारण ते कसं आहे ना, ते बोलता, ते जेवढं करता ना तेवढं ते तुम्ही मॅनेजरच्या समोर करता, ते त्यांच्या मॅनेजर, त्यांचे जे टॉप मॅनेजर आहे त्यांच्यासोबत डिस्कस करता आणि त्यांना सांगता की नाही असं असं आहे, माझ्या घरी असं येते, काही प्रॉब्लेम सांगून ते काय करतात, ते अप्रेझल घ्यायचा प्रयत्न करतात। आणि जे काही मागतच नाहीयेत त्यांना मॅनेजर जे काम आहे जेवढं दिलंय हा करतोय, बस ठीक आहे, मग त्याला एवढं एवढं आहे आणि तो तरी पण काय बोलत नाही। तर जर तुम्ही बोलत नसाल, जर तुम्ही तुमचं काम आहे ते तुम्ही दिलेलं करत असाल, तर तुम्हाला जे भेटेल तेच तुम्हाला घ्यावं लागेल। हेच IT मध्ये चालतं। त्यानंतर आहे की तुम्हाला न्यू ऑपॉर्च्युनिटी भेटायचे चान्सेस किती आहेत। तर जे बोलता ते डायरेक्टली त्यांचं प्रेझेंटेशन स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स जे पण आहे ते डायरेक्टली मॅनेजरच्या टचमध्ये राहता, जे पण असेल ते एकदम कनेक्टेड राहता। तर त्यामुळे कसं ना, आणि ते मीटिंग्समध्ये म्हणा, टीममध्ये म्हणा, इंटरॅक्ट करता, त्यामुळे त्यांच्याकडे नवीन ऑपॉर्च्युनिटी यायचे चान्सेस जास्त आहे। जो की सायलेंट एम्प्लॉय राहणं हे चुकीचं नाहीये, असं काही नाही की 100% तुम्ही काहीतरी चूक करताय, बट तुम्हाला जे भेटायचं ते भेटत नाही, कारण तुम्ही एक्स्ट्रा एफर्ट देता, तुम्ही एक्स्ट्रा काम करता, फक्त तुम्ही एक्सप्रेस करत नाही, त्यामुळे तुम्ही काय करता, बॅक एंडला पडता आणि जो बाकीचं कमी काम करतो तो फ्रंट एंडला खेळून बाकी सगळं क्रेडिट घेऊन जातो। सो ते एक इम्पॉर्टंट आहे, ते होतच। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, जे सायलेंट एम्प्लॉय आहे ते काम करता किंवा काय, तर त्याला एक मिसगाईड केलं जातं। जो मॅनेजर असेल, जो टीम लीड असेल, जे टीम मध्ये आहे सायलेंट आहे, त्या डायरेक्ट त्याचं कम्युनिकेशन चांगलं नाहीये, त्यामुळे तो प्रेझेंट करत नाही, त्यामुळे तो टीम मध्ये बोलत नाही। त्याचा स्वभाव सायलेंट आहे, तो शांत आहे, काम चांगलं करतो, बट ह्या गोष्टीकडे कुणीच म्हणजे त्याचा फोकस नाही करणार। कारण काय, तो शांत आहे ना, तर त्याला एकटं पाडायचा प्रयत्न करणार, त्याचं काम चांगलं असेल तर त्याचं क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करणार, बट त्याला सपोर्ट नाही करणार। आणि ते एक मिसगाईड आहे, ते खूप इम्पॉर्टंट आहे की त्याला ते काय करता की थोडंसं वेगळं ट्रीट करता, त्याच्या ॲज अ टीम मधून त्याच्याकडून काम वगैरे करून घेता, बट त्याला इन्व्हॉल्व करत नाही। हे खूप इम्पॉर्टंट आहे, ॲज अ टीम लीड किंवा मॅनेजरने हे अंडरस्टँड करायला पाहिजे। ॲज अ त्यांचं सोडा की तुम्ही पण आहे, जे तुम्ही काम करताय ते जर तुम्हाला एक्सप्रेस करता येत नाही, तुम्हाला कम्युनिकेट करता येत, तुम्हाला बोलता येत नाही, तर यार काय उपयोग मग। हर एक गोष्टीमध्ये जर आपल्याला पॉझिटिव्ह पॉईंट काय, आपण फक्त चांगलं काम करतो, बट चांगलं काम करता करता तुम्हाला ते एक्सप्रेस पण करता आलं पाहिजे, हे स्किल्स पण तुमच्याकडे पाहिजेत। ओके, खूप इम्पॉर्टंट आहेत। या कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल, जेवढे आपण पॉईंट्स डिस्कस केले, जर या कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला काय केलं पाहिजे, तर नंबर 1, तुम्ही थोडंसं ओपन व्हायला शिका। झालं पाहिजे आपण जे काम करतो, जेव्हा आपलं थोडंसं ॲटिट्यूड, आपल्याला जॉब करायचं ना, ज्या पण कंपनीमध्ये जॉब करायचा त्या कंपनीमध्ये थोडंसं ओपन झालं पाहिजे। हर एक गोष्टीमध्ये, तुमच्या टीममध्ये, तुमच्या मॅनेजर सोबत, तुमच्या प्रोजेक्ट मॅनेजर, तुमच्या क्लायंट सोबत, सगळ्यांसोबत थोडंसं ओपन झालं पाहिजे। ओपन होणं म्हणजे काय, जसं की तुमचं इंटरॅक्शन आहे, मेलचं इंटरॅक्शन आहे, तुमचं कामाचं इंटरॅक्शन आहे, तुमचं फ्रेंडली जे आहे तुम्ही ते पण ओपन झालं पाहिजे। तुमचं
त्यानंतर सेकंड आहे की तुमच्या टीम मेंबर बरोबर तुमचा बॉन्ड चांगला असला पाहिजे, तुमचं इंटरॅक्शन चांगलं असलं पाहिजे, तुमचं कम्युनिकेशन चांगलं असलं पाहिजे. आणि हे पाहिजेच, कारण कसं आहे ना, तुम्हाला काही हेल्प असते, टेक्निकल हेल्प होते, तुम्हाला स्वतःला दुसऱ्याला हेल्प करायची आहे, हेल्प घ्यायची आहे, तर ह्यानी काय होतं, तुमचा बॉन्ड चांगला होतो, तुमचे कलिग आहे ते तुमचे व्यवस्थित चांगले होतात. तर त्यांनी कसं होतं ना, तुम्हाला फ्युचरमध्ये पण हेल्प होते. मॅनेजरला पण दिसतं की अरे नाही, हा खूपच एम्प्लॉई चांगला आहे, स्वतः काम पण करतो, बाकीच्यांना पण हेल्प करतो आणि काय. आणि त्यानंतर इम्पॉर्टंट आहे की तुमची लिडरशिप क्वालिटी. लिडरशिप क्वालिटी ही तुमच्या टीम लीड, मॅनेजर, प्रोजेक्ट मॅनेजरला ही दिसली पाहिजे की अरे ह्या एम्प्लॉईमध्ये लिडरशिप क्वालिटी पण आहे. म्हणजे कसं की ते तुम्हाला एखादी ऑपॉर्च्युनिटी जर द्यायची म्हणलं ना, तर तुमच्याकडे तो देऊ शकेल. असंच असतं, कारण जर कुठली एखादी नवीन टास्क असेल किंवा नवीन चांगला एखादा ऑपॉर्च्युनिटी द्यायची असेल ना, तर त्याची लिडरशिप क्वालिटी, काम, टीम बॉन्डिंग, त्याचं जो काही त्याचं इंटरनल टीममध्ये कसं म्हणजे बिहेवियर आहे आणि त्याची लिडरशिप क्वालिटी हे चेक केलं जातं. आणि तेव्हाच त्याला एक नवीन ऑपॉर्च्युनिटी भेटते. आणि हे सगळं जर असेल ना, तर तुमचं अप्रेझल पण होणार, तुमची हाईक पण होणार आणि तुम्ही ते बोलू पण शकणार की यार माझे हे सगळं झालेलं आहे, तर मला अप्रेझल माझं असं असं पाहिजे. तर तेव्हा तुमच्याकडे पॉईंट्स पण असणार डिस्कस करण्यासाठी. इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला सांगतो मी, जर तुम्ही खूप वर्क करताय, खूप हार्ड वर्किंग करताय, 12-12 वाजेपर्यंत तुम्ही काम करताय आणि तुम्ही काही डिस्कसच करत नाही, टीम लीड बरोबर नाही, मॅनेजर बरोबर नाही, तर मॅनेजर काय करतो, ॲझ्युम करतो. काय ॲझ्युम करतो की जो मी टास्क दिलाय, मी जर समजा एखादा टास्क दिला की 2 दिवसात कर, 2 दिवसात करून देतोय. मी जर समजा एक सांगितलं की नाही मला हे आज संध्याकाळपर्यंत पाहिजे, तुम्ही ते संध्याकाळपर्यंत करून देत आहे. मी जर तुम्हाला फक्त म्हणजे ॲज अ फक्त 2%, 3% जर तुम्हाला हाईक दिली, तुम्ही सॅटिस्फाय आहे, तर तो मॅनेजर असेल किंवा कुणी असेल, तो ॲझ्युम करतो की अरे ह्याला जेवढं मी दिलंय तेवढं तो आपल्याला करून देतो किंवा त्याला ॲक्सेप्टेबल आहे. जर कोणत्या निगेटिव्ह गोष्टी जरी असतील आणि तुम्ही जर बोलत नसतील ना, तर मॅनेजरला काय वाटतं, यार नाही हा ॲक्सेप्टेबल आहे. त्यामुळे जर तुम्ही बोलले नाहीत, तुम्ही फीडबॅक जर नाही दिला, तर समोरच्या व्यक्तीला तरी काय कळेल की अरे काय पॉझिटिव्ह आणि काय निगेटिव्ह. सो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला तुमच्या मीटिंग्स असेल, तुमच्या मॅनेजर असतील, टीममध्ये असेल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट्स तुमचे मांडले पाहिजे, ग्रुप डिस्कशन केलं पाहिजे, तुम्ही त्यामध्ये डिबेट केलं पाहिजे, त्यामधून पॉझिटिव्ह पॉईंट्स तुम्ही मांडले पाहिजे, फीडबॅक दिला पाहिजे. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला स्वतःला जरी फीडबॅक भेटला तर तो पण तुम्ही पॉझिटिव्हलीच घेतला पाहिजे. हे सगळं IT मध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये किंवा कॉर्पोरेट लाईफमध्ये हे होतच आणि तुम्हाला करायलाच पाहिजे आणि हे आलंच पाहिजे. बोला, ज्या गोष्टी क्लॅरिफाय नाहीयेत त्या क्लॅरिफाय करा. तुमची जी पर्सनल आणि प्रोफेशनल ग्रोथ आहे, मी सांगतो ह्या आजच्या व्हिडिओनी किंवा आजच्या पॉईंट्सनी तुमची प्रोफेशनल ग्रोथ जर नाही इन्क्रीज झाली ना, तर मी तुम्हाला 100% सांगतो हे होणार. आणि होणार म्हणजे होणार, पण तुम्ही हे प्रॉपर सगळं केलं पाहिजे, ओपन झालं पाहिजे, स्पीक ओपनली. आणि तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्या क्लॅरिफाय करा. निगेटिव्ह पॉईंट्स कुठले असतील किंवा काय असतील, तुमचे मॅनेजर असो किंवा टीम लीड असो, पूर्ण सगळं क्लिअर केल्याशिवाय कुठलाही टास्कला हात नाही लावायचा. ओके, एस्टिमेशन असेल, तुमचे हाईक असेल, तुमचं अप्रेझल असेल, तुमचे एक्स्ट्रा एफर्ट असेल, हर एक गोष्टीमध्ये. आणि कसं आहे ना, ही एक स्किल आहे. ज्यांच्याकडे स्किल आहे ते सक्सेस झाले आहेत, ज्यांच्याकडे नाहीये तर हे अडॅप्ट करायला शिका. हे पण एक स्किल आहे. प्रेझेंट करणं, बोलणं हे पण एक स्किल आहे. तर हे स्किल तुम्ही हळूहळू लर्न करायचे शिका. हा जर स्किल्स तुम्हाला आले ना, जे तुम्ही वर्क करताय त्यामधून जर तुम्ही 25% जरी तुम्हाला हे स्किल आले, 75% वर्क करा, पण 25% जरी हे स्किल आले ना, 100% तुमची प्रोफेशनल आणि पर्सनल ग्रोथ तुमची होणार. ओके, सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर पण शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.